नमस्कार सर. हां, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा. नाव आत्माराम प्रभाकर डुकरे, गाव पिंपरी देशमुख, तालुका जिल्हा परभणी. आपण हा जो कांद्याचा प्लॉट बघतोय हो. तो आता किती दिवसाचा झालाय? आता 2 महिन्याचा झाला सर. 2 महिन्याचा. हो. आणि 2 महिन्यामध्ये ह्याला काय काय बेसल डोस दिलेत आपण सर? याला आपण एस-सी-टी वैदिकचं कृषी अमृत, ओके. ते मिरॅकल, SSM प्लस SSM SG. प्लस, हिमस गोल्ड, ओके. शक्ती सम्राट, हां. हे असे मी आपण आतापर्यंत याला 2 डोस दिलेत. ओके. 2 महिन्यात 2 डोस. हो. ओके. आणि आता 1 डोस आपल्याला परत टाकायचा आणखी मिक्स केलेला बेसल डोसमधला. अजून एक तिसरा टाकायचा आहे. 2 बॅग टाकायचे आता या 4 ओके. दिवसामध्ये. ह्याचे तुम्हाला रिझल्ट्स काय काय दिसले सर? रिझल्ट म्हणजे सर पहा ना ही हं. क्वालिटी कांद्याची. कसा ओके. कांदा वाटतं, हे कांद्याची सिस्टीम जी आहे, हे पाती वगैरे कशी आहे, याचा बुंदा कसा जाड आहे, कांद्याची ओके. क्वालिटी कशी आहे. आज मार्केटमध्ये जेवढे मी जवळपास कांद्या पेरण्याचं काम करतो. हां. माझ्याकडं अत्याधुनिक यंत्र असल्यामुळं हां. खूप ठिकाणी कांदा पेरला, मात्र मीच पेरलेले कांदे जे माझा प्लॉट आहे हां. असे प्लॉट म्हणजे शेतकऱ्याचे बाकीचे नाहीत. अच्छा. एसीटी वैदिकचा हे खास फायदा आहे की कांद्याची हाईट पाच किती. हां. बसलेल्या ठिकाणी माझ्या कानाला लागायला म्हणजे जवळपास आता एक गुडघ्याच्या लेवलला हां. हे थोडक्यामध्ये बघा एक गुडघा आहे. हां, बरोबर. ओके. गुडघ्याच्या वर 4 बोटं आले. गुडघ्याच्या वर. हां. मग म्हणजे गुडघ्याच्यावर पात आहे कांद्याची आणि जाडी पण नंबर 1 आहेत. आता याच्यामुळं कांद्याची साईज एक समान होणार, ठोकर होणार, आपल्याला वजनामध्ये चांगलं येणार, मोठा झाला म्हणजे मार्केटला भाव पण चांगला भेटणार. नक्कीच. आणि हे किती दिवसात? 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये आहे. आणि आता जर बघितलं आपल्यासोबतच्या ज्यांच्या पेरण्या आहेत हो. त्यांचा कांदा कसा आहे? त्यांचा कांदा ईदभर आहे. ओके. म्हणजे आपला कांदा हातभर आहे आणि त्यांचा कांदा ईदभर आहे, म्हणजे जवळपास दुप्पटचा फरक आहे एसीटी वैदिकमध्ये. नक्कीच. हां. ज्यावेळेस तुम्ही मातीवरती काम करता हो. त्यावेळेस रिझल्ट नक्कीच मिळता. मिळतात ना. हां, मग अजून हे जो कांद्याची पात वगैरे बघतो आपण, हो. ह्याच्यामध्ये तुम्हाला थ्रिप्स किंवा इतर बाकीचे रोग वगैरे काय नाही याला दिसतात का? फवारणीच केलं नाही सर. फवारणीच नाही. नाही, नाही लबाड बोलायचं नाही, काय नाही. हं. आपण महादेवाचा भक्त आहे. हां. याला फवारणीच केली नाही. अच्छा. नुसतं असं तुम्ही आले किंवा मोठेपणा करायचा असं काही विषयच नाही. याला फवारणी एक सुद्धा केलं नाही आपण. कुठलंच कीटकनाशक मारलेलं नाही. लोक तर म्हणतात की कुठलाच कांदा हा फवारणीशिवाय येत नाही. नाही, नाही, नाही. आता गेल्या वर्षी माझ्याकडे या परच्या पट्टीमध्ये 2.5 एकर होता. हां. त्याला 4-5 फवारण्या केल्या केमिकलवर. ओके. इकडं पण माझ्याकडे 1 एकर होता, त्याच्यामध्ये बी केल्या. पण आता मी थोडंसं आश्चर्यचकित झालो की हां. याच्यामध्ये फक्त आपण याच्यावरच काम केलं, कशावर? मातीवर. हां. याला कीटकनाशकासाठी कुठल्या स्ट्रिप्स हालत नाही, त्याला मारू कशाला? नक्कीच. मेन पॉईंट म्हणजे आज झाला की याच्यावर स्ट्रिप्सच नाही. तुम्ही आज बी बघा, नाही याच्या मागे बी नव्हता. मी ओके. वारंवार शेतकऱ्यांसाठी पुन्हा माझं एक YouTube चॅनल आहे, हां. आधुनिक शेती आधुनिक यंत्र म्हणून. त्याला मी शेतकऱ्यांना युट्यूबवर हे टाकत राहतो व्हिडिओ. तुमचे व्हिडिओ. हा माझा व्हिडिओ. पण हां. कुठंतरी असं एखाद्या झाडाला मला दिसलंच नाही, ते तर मी काय म्हणून रोगा म्हणून सांगू? ओके. मोठेपणा सांगायचंच नाही ना आपल्याला. रिअल जे हे समजा हां. तेच बोलायचं की याच्यावर थ्रिप्स आलेलाच नाही. औषध हं. मारायचं कामच पडणे आपल्याला अ, थ्रिप्सचं. आणि लोक तर म्हणतात की सिटी वैदिकमध्ये खर्च जास्त येतो. खर्च आहे. हां. कसं आहे, सस्ता रोये बार-बार, महंगा रोये एक ही बार. कसं आहे, महागाचं वस्तू जर टाकायची म्हणली तर आपल्याला एकच वेळेस खर्च होईल. हां. पण ते प्रत्येक वेळेस फवारणी मारा, बरोबर. कोणता तुमचा 10-26 टाका, अमकं टाका, ढमकं टाका, ते काहीच करायचं नाही. एसीटी वैदिक जर समजा एका एकरला 10 पोते जर तुमचे कृषी अमृतचे अमृत. वापरले, हां. आणि ते बाकीचं SSM प्लस हां, SG, असे त्या 4 बॅग घ्यायच्या, हां. ह्या 2 बॅग घ्यायच्या, हां. 10 बॅग घ्यायच्या, 14 बॅग करायचं आणि एका एकरमध्ये 3 वेळेस टाकायचं. हां. 3 पोते 3 वेळेस टाकायचे हां. प्रत्येक महिन्याला. हां. आणि ह्या कांद्याची क्वालिटी बघायची. जे ओके. स्वतः करून बघल हां. त्यालाच कळते. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. तर हां. आता मी एका एकरचा प्लॉट मुद्दाम करून बघितला तुमचा एसटीचा. हां. आता मला याची हे आल्यामुळे मी दरवर्षी काय करणार, आता एका एकरनं हे तुमची ट्रीटमेंट करीत जाऊन जमिनीची माती सुधारण्याचा कार्यक्रम करीत चालणार. कारण फवारण्याचा खर्चच आम्हाला झिरो झाला, बरोबर. संपलाच. राम सरांनी जे सिटी वैदिक तंत्रज्ञान आणलेलं आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? राम सरांचे जसे बोले तसे चाले, त्याचे वंदय पावले, त्यांचे पाय धुवून पिले तरी बी आपल्याला कमी पडणार. कारण राम सरांचं मातीवर काम करण्याचा पहिला व्यक्ती आपल्या भारत देशामधला मला दिसलाय. कारण बाकी समध्या कंपन्या लुटार होता आणि त्यांनी एकच ठरले की केमिकल द्यायचं आणि शेतकऱ्याला पार करून टाकायचं. फक्त राम सरांना मातीवर काम करण्याचं जे डोक्यात आलं काय, ते खास मला तुम्हाला साक्षात भगवंत माणूस आहे. ओके. बाकी आता याच्या पलीकडे राम सरांना माझा नमस्कार, बाकी काही बोलू शकत नाही. राम सरांसारखं काम आतापर्यंत कोणी केलंच नाही. त्यांचं जे मार्गदर्शन आहे का ते प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायला पाहिजे. आणि यासाठी वैदिक अखेर शेवटी नाही, एका एकरमधला अर्धा एकर तरी करून पाहायलाच पाहिजे. जास्त जर नाही घडलं तर ओके. एका एकरमधला अर्धा प्लॉट एसीटीचा करायचा, हां. अर्धा केमिकलचा करायचा आणि त्याच्यामधला फरक बघायचा. म्हणजे मग त्या शेतकऱ्याला कळून जाईल की बाबा ही एसीटी काय आहे, ओके. वैदिक काय आहे. आपल्या नक्कीच. भारत देशाची वैदिक जे संस्कृती आहे, हां. जे ऋषीमुनी आतापर्यंत जे वैदिकच्या हिशोबानं करत आलेत, हां. ते आज राम सरांच्या याच्यामधून आपल्या शेतीसाठी 101% सक्सेसफुल कार्यक्रम झाला आहे. ओके. तर असं आहे. धन्यवाद सर. ओके, राम राम.